नमस्कार. नमस्कार. मनोजदादा जरांगे मराठी बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून मुंबई या ठिकाणी उपोषण करत आहेत. या निगरगट्टे सरकारला जाग येत नाही. आज त्यांना पाठिंबा म्हणून राजेभाऊ भोरे यांचं हिवरे गावात उपोषण सुरू त्यांनी केलेलं आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायला आलात, तुमची काय भावना आहे? आज या ठिकाणी हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आमच्या गावामधून एक राजेश नाना सदाशिव भोर हा तरुण कार्यकर्ता उपोषणाला बसला आहे. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसले आहे. त्यांना बळ देण्यासाठी एक छोटासा कार्यकर्ता का होईना आमच्या गावामधून एक धडाडीचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे. पूर्वीच्या सरकारने जरी इतर जातींना जरी भरभरून जरी दिलेलं आहे, ओबीसींना भरभरून जरी दिलेलं आहे, तरी आमच्या मराठा जातीसाठी त्यातून काही का होईना आमचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आमच्या राजेश नानाची मागणी आहे. म्हणून आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तरी मी असे सांगू इच्छितो का राजेश नानाला आम्ही सर्व गावकऱ्यांनी बळ दिलेलं आहे आणि मनोजदादाला बळ देण्यासाठी या ठिकाणी राजेश नाना उपोषणाला बसलेले आहेत. तरी आम्हाला त्यातून काही का होईना त्या सरकारला जाग येऊन, महाराष्ट्र सरकारला जाग येऊन या ठिकाणी आमच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मी या छोट्याशा उपोषणातून एक सरकारला सांगू इच्छितो आणि त्या मागण्या सर्व मान्य व्हाव्यात अशी मी या सरकारला एक विनंती करतो. आणि हेच उपोषण जे काही मनोजदादा जरांगे, आमचे राजेश नाना या सर्वांचं फलदायी हो आणि आमच्या मुलांसाठी ह्या आज 10 पिढ्या होऊन गेल्या तरी आमची मुलं एक कोणत्याही पण शिक्षणासाठी गेल्यानंतर ते ठिकाणी टक्केवारी म्हणून मागे येतात आणि आमची मुलं रडत बसतात. कृपया ह्या सरकारला जाग येवो आणि आमच्या याची उपोषणाची कदर झाली पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.